हास्यास्पद गोष्टी अथवा हालचाली आढळल्यास परदेशी शत्रू, साम्राज्य, मराठी शक्ती या परभूमीवर आक्रमण सुरू पाहत अन्य अत्याचार परत आपली बाळमुळं रोग पाहत आहे. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता हे दुर्विचार तरुण पिढीला जखडू पाहताय. आमचे पूर्वज मात्र असे होते. तरुणावस्थेतच ते या धरणीसाठी, आपल्या देशासाठी, आपल्या भगिनी आणि मातांसाठी धारातीर्थी पडले. ही कथा आहे अशाच एका थोरवीर पुत्राची, जो आयुष्यभर अन्याय आणि अफगाणी साम्राज्याच्या काळोखाला छेद देणारा तेजरूपी सूर्यपुत्र, शूरवीर, निर्भीड, चतुर, स्वातंत्र्य लढ्याचा पहिला योद्धा अर्थात महावीर महाशूर कुमार प्रतापसिंह राठोड म्हणजेच महाराणा प्रताप. राजा उदयसिंह राठोड हे सिसोदिया कुळाचे वंशज आणि अभेद्य अशा चितोर किल्ल्याचे संरक्षक. पण परिस्थितीपुढे त्यांनाही परकीयांचा मांडीत होता. राणा उदयसिंग यांची पत्नी जयवंताबाई यांच्याकडून त्यांना पुत्ररत्न प्राप्त झालं, ते म्हणजेच कुमार प्रताप. प्रतापांच्या आईनं त्यांना लहानपणापासूनच पराक्रमाचे बाळकडू पाजायला सुरुवात केली होती. सिसोदिया घराणं हे राजपुतानातील पराक्रमी कुळ होतं. जयवंताबाईंनी प्रतापांना आपलं कुळ आणि त्या संबंधित जबाबदारीची जाणीव करून दिली. प्रताप, सिसोदिया कुळ फक्त मेवाडच नाही तर संपूर्ण भारतभर आपल्या पराक्रमांसाठी प्रचलित आहे. चितोर मेवाडचे राज्य प्रस्थापित करणारे राणा कुंभा आणि राजपुतांना एकजूट करणारे पराक्रमी राणा सांगा. मासा माहिती देत असतानाच प्रतापांची नजर कक्षात असलेल्या एका राजेशाही तलवारीवर. ती एक खानदानी तलवार. योग्य प्रजापती, साम्राज्याचा आणि धर्माचा खरा रक्षकच ही तलवार पेलायला सक्षम होता. त्याचा मानस देवीदासच्या फितुरीनं उघड झाला. अफगाणी सेना आणि राजपुती फौजांमध्ये आग धगधगत होती. आता युद्धाचा बिगुल फुंकला जाणार हे निश्चित होतं. अफगाणी खेम्यात युद्धाची चिंगारी पेटली होती आणि या चिंगारी सोबतच सोहारचा अग्निकुंड सुद्धा प्रज्वलित झाला. मासा, ही कसल्या महायज्ञाची तयारी? प्रताप, हा यज्ञ त्यागाचा आहे, त्या हजारो राजपुतिनींच्या विदारक टाहोचा आहे. जीवनविद्या सांगते, जसे सोन्याचे दागिने हे स्त्रीचे अलंकार, त्याचप्रमाणे पत्नी व मुले हे पुरुषाचे अलंकार. ज्या घरात स्त्रियांचा छळ होतो त्या घरात दैन्य व दुःख हे कायम वास करतात. देवा, तू म्हणतो जे पटतंय मला. म्हणजे असाचा विचार प्रत्येकाने जर केला तर समाजामध्ये चालणाऱ्या विकृतींना आळा बसेल. आणि देवा, हे जीवनविद्येचे विचार जर घराघरात पोचले ना तर देशाचं नंदन व्हायला वेळ लागणार नाही. देवा, जय सद्गुरू, जय जीवनविद्या. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया.
इतर कुठेही